तारामाऊली सामाजिक संस्थातर्फे सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञाच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठांचा गायनाचा कार्यक्रम। ठाणे कोपरी स्थित तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी महासंघ ठाणे पूर्व आयोजित आणि माजी नगरसेवक भरत चव्हाण व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे कार्यकारिणी सचिव ओमकार चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जनकल्याणार्थ सार्वजनिक सहस्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ आयोजित करण्यात आला आहे। गुरुवारी पहिल्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती। यावेळी संध्याकाळी ज्येष्ठ नागरिकांचा गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। आता पुढील 8 दिवस अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, तरी या महायज्ञ आणि देवीच्या दर्शनाचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहन माजी नगरसेवक भरत चव्हाण यांनी केले आहे। सहस्रचंडी हवनचा कार्यक्रम आमचा तारामाऊली सामाजिक सेवा संस्था, न्यू गावदेवी भाजी मार्केट व्यापारी व कोपरीकर यांच्या माध्यमातून धरमदासजी महाराज यांच्या माध्यमातून यज्ञाचं आयोजन केलं जातं। आज बघायला गेलं तर हा 19वा वर्ष आहे। आज आपण बघितलं असेल ह्या भागामध्ये सर्व प्रकारचे सर्व समाजाची लोक राहतात आमच्या, आणि त्या भागात आम्ही 9 दिवसाचा कार्यक्रम, विविध कार्यक्रम, त्यामध्ये सुंदरकांड असो, मग आपलं माता की चौकी असो, या सिंधी भाई लोकांचा बैराना असो, हे विविध कार्यक्रम असतात की त्याच्यामध्ये मग वारकरी संप्रदायाचे आमचे इंदोरीकर महाराज असो, ही 10 दिवसाचे वेगवेगळे कार्यक्रम आम्ही आमच्या तारामाऊली सामाजिक संस्था, न्यू गावदेवी भाजी मार्केटची जी टीम आहे आमची, आणि ओमकार चव्हाण आहेत आमचे, सर्वांची टीम यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जातो। आज एक प्रकारे हे करत असताना आमच्या लोकांची एक वेगळी कल्पना सुचली की आपण हे करत असताना आयुष्यमान योजनेचे कार्य शिबिर लावले पाहिजे। रेशनिंगमध्ये काही लोकांची नावं वगळली जातात, त्या लोकांना बी त्याच्यामध्ये नावं कशी घेतली म्हणून ते आम्ही चव्हाण मॅडम यांच्या राशन ऑफिसर त्यांच्याशी रिक्वेस्ट केलं, त्यांनी आम्हाला 1 दिवसाचा शिबिर दिला। आणि मग मेडिकल कॅम्प असो, काही योजना आहेत ज्या शासनाच्या आल्या, केंद्र शासनाच्या आल्या, त्या योजनेचा लाभ कसा नागरिकांना होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही हे कार्यक्रम आयोजित केले जातो। 9 दिवस हा कार्यक्रम चालणार आहे, कारण आजूबाजूच्या परिसरात काय लोकांचा काय लोकांचंच उलट लोकांचंच आम्हाला विचारतात वर्षभर की कधी का देवी येणार, कधी येणार। तर ही मार्गशीर्ष महिन्यातली देवी आहे। जशी आपण नवरात्र बसवतो तशी मार्गशीर्ष मध्ये बसवली जाते, आणि त्या टायमाला धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी हिची स्थापना केली होती भरपूर वर्षापूर्वी। त्यानंतर योगायोगाने हे आमच्या हातामध्ये कार्यक्रम चालणार आहे। आज तुम्ही बघितलं असेल, आज पहिला दिवस आहे सिनियर सिटीजन लोकांचा। आज आमच्या भागामध्ये सिनियर 12 बंगला आहे, या भागामध्ये सिनियर सिटीजन काही लोक गाण्याचा उत्सुक राहतात, त्यांना प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही आमच्या टीमने केलं।